हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप जास्त मजेत असणार तुम्ही. आणि आजचा व्हिडिओ मी रात्रीपासून सुरुवात करत आहे. आणि जसं तुम्ही बघता आहात इथे मी खूप जास्त प्रमाणात असा भाजीपाला घेऊन आलेली आहे. आणि काय होतं ना, की जर रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळ होत असताना जर आपण असा भाजीपाला वगैरे आणला ना, तर त्याला निवडून ठेवणं, वॉश करणं हे थोडं मोठं काम होऊन जातं. हेच गोष्टी जर थोडी लवकर घरात आली तर म्हणजे आपल्याला वेळ मिळतो. आणि काय होत असतं की त्याच वेळेला आपल्याला स्वयंपाकाचीही घाई असते आणि मग हेही सगळं काम करायचं असतं. सो मी इथे पटापट जे आहे ना, काही थोडा एवढा जास्त पण भाजीपाला नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. तर तो मी इथे सगळा वॉश करून घेणार आहे. कोथिंबीर आहे आणि लकीली अशी कोथिंबीर मिळाली आहे ना, की जिला मला निवडण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार आहे. आणि दुष्काळात 13वा महिना अशी गोष्ट बऱ्याच वेळा होत असते. आणि ती पियाला छोटी छोटी भूकसाठी तिला मी इथे मस्त अशी बारीक जी काकडी असते ती आणलेली होती आणि तिला मी इथे खायला देत आहे. जनरली ती खाणं तिला असं आवडत नाही, की काहीतरी एक म्हणजे असं नुसतं काकडी किंवा गाजर घेऊन खाणं. पण तिला म्हटलं तू ट्राय तर कर, लेट्स सी ती आता खाते की नाही. पण तिला आवडलेलं आहे आणि ती खाणार आहे इथे. जर तुम्हाला कोथिंबीर फटाफट निवडून ठेवायची असेल ना, तर तिची जी मागची जी तिचे जे हे असतात, मुळा असतात ना, तर त्या डायरेक्ट कट करून घ्या. आणि म्हणजे तुम्हाला डायरेक्ट छोटीशीची चुंबडच्या चुंबड पकडून तुम्ही ना त्यातून जे येलो पत्ते आहेत किंवा एक्स्ट्राची जाड काडी आहे ती तुम्ही पटापट काढून ठेवू शकतात. एक एक निवडण्यापेक्षा हे सोपं पडतं. आणि मी तुमच्यासोबत शेअर केले होते असे काही जुने टी शर्ट्स, पॅन्ट्सचे जे कापड होते ते मी अशा पद्धतीने नेहमी स्टोअर करून ठेवत असते. आणि बघा आता माझ्याकडे हा छान मोठा कापड होता, तर लगेच मला कसा कामात आलेला तो. हा सगळा सामान जो आहे इथे वॉश करून ठेवण्यासाठी. कारण मग काय होतं की आपल्या किचनमध्ये असतात 1-2 हँड टॉवेल असतात, पण मग ते एवढे छोटे असतात की सगळा सामान बसत नाही. आणि मग बऱ्याच वेळा आपल्याला सापडतही नाही लगेच घरात की एखादा टॉवेल आणू किंवा काय. तर अशा वेळेस जर तुमच्याकडे असे छोटे कापड जर तुम्ही व्यवस्थित वॉश करून मस्त असे छान कापून ठेवलेत, छोट्या आकाराचे, मोठ्या आकाराचे, तर त्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला बरोबर कामात येत असतात. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, मी आता बनवत आहे ज्याला आपण गोल भेंडी म्हणतो. आमच्याकडे याला ढेमसे म्हणून म्हटलं जातं. तर या गोल भेंडीला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमधून नक्की सांगा. तर मी बनवणार आहे ढेमस्याची भाजी. आणि कधी-कधी म्हणजे बऱ्याच वेळा व्यवस्थित अशा मिळत नाही. आज छान फ्रेश होते, सो मी घेऊन आलेली. आणि मी काय करते, यांना फक्त इथे जे आहे थोडं कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन घेईल आणि त्यांच्यासोबत मी थोडी चण्याची डाळ घातलेली आहे इथे. एक रफली मी त्यांना चॉप केलेलं आहे. जर त्यांच्या सीड्स जाड असतील तर सीड्स काढून घ्यायच्या, अदरवाईज नरम सीड असला तर डायरेक्ट त्याच्या सीड टाकल्या तरीही चालतात. तर मी त्यांना चॉप करून घेतलेलं आहे. आणि इथे मी जो आहे ना त्याचा मसाला बनवते. त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे, अद्रक, लसूण आणि तिखट जे आपले नॉर्मल मसाले आहेत, तिखट, हळद, जिऱ्याचं पावडर, धन्याचं पावडर हे सगळं घालून घेत आहे. लसूण थोडा जास्त घालायचा आणि मग मस्त हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. आणि हा जो तुमचा मसाला आहे हा तयार होतो आणि एवढी छान लागते ही भाजी. आणि जर तुम्ही कढीपत्ता खात नसाल किंवा लहान मुलं खात नाही तर त्याची एक अशी जी फांदी असते ती छान छोटीशी बारीक करून घ्यायची, म्हणजे निवडायचं टेन्शन नाही. तसं पिया खात नाही, बाकी आम्ही दोघंही जे आहे कढीपत्ता खातो. आणि कढीपत्ता माहीतच असेल केसांसाठी चांगला असतो, सो खाल्लाच पाहिजे. तर अशा पद्धतीने माझा इथे मसाला तयार झालेला आहे. मी इथे कढईत ऑइल घालते आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आणि रात्रीची वेळ झालेली आहे, मच्छर खूप येतात घरामध्ये, त्यासाठी मी खिडकी लावून ठेवलेली असते. पण मी उघडली आहे कारण तडका मारताना हा जो तडकेचा स्मेल आहे तो बाहेर गेला पाहिजे. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात याचं लक्ष ठेवूनच आपल्याला चालायचं असतं. आणि थोडा परत कढीपत्ता मी घातलेला आहे. आणि मी कढीपत्ता खाणं प्रेफर करते. म्हणजे काय होतं ना, की छोट्या छोट्या गोष्टी आपण स्किप करत असतो आणि ज्या हेल्थसाठी बेनिफिट्स आपल्याला देत असतात पण आपण स्किप करतो खाणं. सो इथे मी छान आधी तेलात थोडा परतून घेतला, त्यानंतर थोडं पाणी घातलं आणि त्याला छान अजून परत भाजून घेतलेला आहे. आणि बघा किती सोपी आहे ही भाजी. असाच मसाला यूज करून तुम्ही दोडकीची, गिलक्याची आणि अजून बरेच वांग्याची वगैरे भाजी बनवू शकतात. एक सोपा आणि सरळ मसाला बनवायचा आणि मस्त भाजी बनवायची. आणि आमच्याकडे पातळ भाजी मोस्ट ऑफ जास्त वेळा खाल्ली जात असते चपातीसोबत. सो हवं तसे कन्सिस्टन्सी ठेवायची पाण्याची. आणि इथे माझी भाजी जी आहे तयार झालेली आहे. The next day.
याच्या मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं, की मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग कसा सुरुवात करणार आहे. आठवण असेल तुम्हाला, माझा मागचा व्लॉग मी एंड केला होता एका नर्सरीत जाऊन. सो मी तेच आता इथे स्टार्ट करत आहे. कुठले प्लांट आणले आहेत मी तुम्हाला दाखवतेच. पण त्याआधी ना मला जी म्हणजे फेब्रुवारीत जे कामं करायचे असतात ना माझ्या गार्डनिंगमधले, ते कामं करून घ्यायचे आहेत. कारण हे जर माझं पेंडिंग राहिलं ना, तर मी फेब्रुवारीनंतर नाही करू शकत. तुम्ही जर गार्डनर असाल तर तुम्ही हे समजू शकतात, पण तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. कारण फेब्रुवारी आणि नोव्हेंबर ह्या 2 महिन्यांमध्ये जे आहे ना, आपण डायरेक्ट कंपोस्ट हे प्लांटमध्ये देऊ शकतो. अदरवाईज आपण डायरेक्ट कंपोस्ट नाही करू शकत प्लांट्समध्ये. आणि फेब्रुवारी असा महिना असतो की जिथे छान असं वातावरण असतं, ना जास्त थंड ना जास्त गरम, म्हणून फेब्रुवारीत आपण डायरेक्ट कंपोस्टिंग प्लांटमध्ये करू शकतो आणि मला तेच करायचं आहे. आणि जसं तुम्ही बघताय पिशवीतून मी हे 2च प्लांट आणलेत. आणायचा विचार तर खूप जास्त होता, पण तिथे लकीली एवढे अवेलेबल नव्हते. म्हणजे तिथे जे समर प्लांट नव्हते, जो सीझन आता गेला आहे त्याचे प्लांट्स जास्त होते आणि ते घेण्यात काही अर्थ नाही. सो मी सदाफुलीचे जे विणका आहेत ना, त्याची व्हेरिगेटेड जी व्हरायटी असते त्याचे 2 त्याचे कलर मी घेऊन आलेली. आणि याची कॉस्ट मला त्यांनी 30 रुपयाला एक तो म्हणत होता. मी थोडी बार्गेनिंग करून 50 रुपयात 2 जे प्लांट आहेत ते आणलेले आहेत. आणि इथे माझी रिक्वेस्ट चालली आहे प्रियाला, की जरा बघ गं मी व्यवस्थित दिसते की नाही आहे म्हणून. सो काय करायचं आहे, आता फेब्रुवारी आहे तर मला सगळ्यांमध्ये जे आहे खत टाकायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे काही कंपोस्ट तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे कुठलेही कंपोस्ट असेल, वर्मी कंपोस्ट असू द्यात. आणि हे फ्लावर मी तुम्हाला दाखवते, बेबी सनरोज ह्या प्लांटचं नाव आहे आणि कटिंगने खूप इझी लागतं, पुढे दाखवेलच मी तुम्हाला. तर जे वर्मी कंपोस्ट म्हणा किंवा तुम्ही घरी तयार केलेला कंपोस्ट असो किंवा जे शेणखत असतं ते असो, कुठले असू द्यात, तुम्हाला जस्ट वरची जी लेअर असते ना मातीची, ही जरा उकरून काढायची आहे अशा पद्धतीने. आणि यामध्ये काय करायचं आहे ना, थोडं कंपोस्ट मिक्स करून द्यायचं आहे. जर तुमची कुंडी खूप जास्त भरलेली असेल ना, तर थोडी माती तुम्ही बाहेर काढून घेऊ शकतात आणि अलगद करायचं आहे. मुळांना जास्त हर्ट करू नका. आणि हे माझ्याकडे जे वडाचं झाड असतं ना, ते माझ्याकडे लावलेलं आहे आणि कुंडी तुम्ही बघू शकतात खूप छान आहे. गार्डनिंग करणं हे खूप छान गोष्ट आहे. तुम्हाला नेहमी बिझी ठेवतं गार्डनिंग आणि उगाच फालतूच्या गोष्टींपासूनही दूर ठेवतं. आणि बऱ्याच गोष्टी आपण म्हणजे गार्डनिंग करणं म्हणजे काय होतं ना, की आपण गार्डनिंग करताना कधी आपण वाईट विचार करून करत नाही. नेहमी आपल्या डोक्यात एक साईड विचार नेहमी चांगला असतो. सो चांगले विचार जर तुम्हाला नेहमी डोक्यात पाहिजे असेल तर नक्की गार्डनिंग करा आणि फ्रेश राहण्यात गार्डनिंग मदत करतं. आणि जे काही मनी प्लांट्स आहेत त्यांच्यामध्येही मी इथे थोडं थोडं करून कंपोस्ट देत आहे. हा जो महिना आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे कुठल्याही प्लांटची तुम्हाला जर कटिंग करायची असेल किंवा तुम्हाला छोट्या कुंडीमधून मोठ्या कुंडीत प्लांट शिफ्ट करायचं असेल किंवा प्लांट्स मल्टिप्लाय करायचे असतील, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा मंथ खूप छान आहे. तुम्हाला वेगवेगळे काही हँगिंग प्लांट्स असतील त्यांच्या कटिंग्स लावायच्या असतील, त्या सगळ्यांच्या कटिंग्स ह्या महिन्यात मोस्ट ऑफ द म्हणजे जगतातच. त्यामुळे तुम्हाला असे काही जे प्रयोग करायचे असतील तर नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडून एकाचे 2 प्लांट करायचे असतील तेही तुम्ही करू शकतात. तर मी इथे हे जे बेबी सनरोज होतं याची मी 2 कटिंग काढलेल्या आहेत आणि जस्ट स्टिकने होल केलेलं आहे त्याच कुंडीमध्ये. आणि ह्या दोघीही कटिंग एक्स्ट्रा त्यांचे जेही पत्ते होते ते मी काढून घेतलेले आहेत आणि इथेच मी लावून देणार आहे. आणि गार्डनिंग हा माझा लाईफमधला सगळ्यात मोठा पार्ट आहे. त्यामुळे मी दररोज तुम्हाला थोडं थोडं काही ना काही शेअर करत असते आणि तुमच्यासोबत टिपही शेअर करत असते. त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. गार्डनर लोकांसाठी मी सांगत आहे. आणि बघा इथे माझं इतकी म्हणजे छोटीशी या कुंडीमध्ये छोटीशी कटिंग लावली होती आणि आज ती कुंडी पूर्ण भरगच्च झालेली आहे. आणि याच्यापेक्षाही मुंबईला असताना माझ्याकडे याचे मोठे मोठे वेल तयार झालेले होते, पण ते शिफ्टिंगमध्ये किंवा काही कारणाने ते माझ्याकडून खराब झालेले आहेत. पण असो, आता काय, आता भरपूर वेळ आहे, जागा खूप आहे आणि इच्छा तर मनात असणारच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तर आता मल्टिप्लाय होत राहतील. आणि बघता बघता माझी कटिंग देखील इथे लागलेली आहे. आणि हे सगळं कंपोस्टिंग केल्यानंतर छान माती थोडी उकरून काढल्यानंतर छान मस्त पाणी द्यायचं झाडांना आणि काही नाही, मग पुढच्या नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. नेहमी प्लांट्सला बघत राहत जा, कारण की बऱ्याच वेळा काय होतं ना, की तिथे त्यांची पानं पिवळी पडायला लागतात. जेव्हाही पानं पिवळी दिसली लगेच कट करायची. याच्याने काय होतं ना, की प्लांट्स आपले नेहमी हेल्दी राहतात, त्यांची एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट होत नाही. आणि हे माझ्याकडे मी तुम्हाला काय सांगू, माझ्या मम्मीने जरा मला सीड्स आणल्या होत्या गोकर्णाच्या आणि त्या मी लावलेल्या होत्या. आणि इतकं छोटंसं आहे, अजून वेल पण त्याचा तयार झाला नाही, तरीही त्याला फूल आलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे इथे, की हे फुलाच्या ज्या पाकड्या आहेत ना, तुम्ही इथे डिटेलमध्ये बघू शकतात. म्हणजे हे गोकर्णाचंच आहे, पण याचं काय माहिती नाही हे कशा पद्धतीने आलेलं आहे. खूप छान जास्त पाकडींवालं गोकर्ण. अदरवाईज गोकर्ण असं असतं, तुम्हाला माहीतच असेल. पण
पण ते जरा वेगळंच आहे दिसायला, पण खूप सुंदर दिसतंय आणि छोट्या-छोट्या कुंड्यांमध्ये लावलं आहे मी आणि तरी देखील म्हणजे व्यवस्थित वेल फॉर्ममध्ये यायच्या आधीच त्यांचं जे आहे इथे फूल यायला लागलेलं आहे. मला माहितीच आहे की मी घरी पालक ग्रो केलेली होती आणि काय झालं ना, त्या पालकमधून ना असे त्याचे स्टिक्स निघायला लागले आणि मला असं वाटतंय, मला एक्सपिरियन्स नाही या गोष्टीचा, पण मला असं वाटते की आता सीड जर्मिनेट करणार आहे. तर मी यासाठी काय ना, म्हणजे मी एक्सायटेड आहे की याचे सीड येतील आणि हे सीड मी जमा करून ठेवेल आणि नेक्स्ट टाईम ना मग मी ह्या सीड म्हणजे मातीत टाकणार आणि डायरेक्ट पालक ग्रो करणार आणि खूप असे छान त्याच्यामधून लाँग स्टिक बाहेर येत आहे. सो अशा काही नवीन गोष्टी केल्या ना, तर नवीन काहीतरी बघायलाही मिळतं, नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि फ्युचरसाठीही आपली काहीतरी प्लॅनिंग होत असते, जशी माझी इथे बाय चान्स जी आहे झालेली आहे. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जेव्हा मी पालक ग्रो करेल ना, तेव्हा याच्या सीड्सपासून ग्रो करेल. याचे जे काही अपडेट असेल मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण तुम्हीही असा पालक लावला असेल माझं बघून तर त्याला फेकून देऊ नका, कदाचित तुम्हालाही असं त्याची फ्लावरिंग होऊ शकते. सो त्यानंतर बघा, आता हे काही छोट्या गोष्टी आहेत गार्डनिंगच्या. हे माझ्याकडे ॲप्सम सॉल्ट आहे. या छोट्या गोष्टी एकदा तुम्ही घेतल्या ना आणि तुम्ही गार्डनिंगचा विचार करत असाल तर खूप जास्त कामात येतात. ॲप्सम सॉल्ट आहेत आणि हे माझ्याकडे आहे NPK 19-19-19. तर हे जे आहे ना, हे मला हा पूर्ण डब्बा फुल भरलेला होता. एवढं 1 kgचं NPK मला फक्त 120 रुपयात मिळालं होतं आणि 2 वर्षापासून हे माझ्याकडेच आहे आणि अजिबात खराब होत नाही आहे. आणि हे आहे DAP. हे 20 रुपयाची पुडी मिळाली होती आणि छोट्या डब्बीत मी स्टोअर केलेली आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, 1 लिटर पाण्यामध्ये जसं की आपण 1 छोटा चम्मच पावडर याचं घालू शकतो किंवा 10-12 दाणे घालू शकतो आणि मग हे पाणी डायल्यूट करून झाडांना द्यायचं महिन्यातून 1 वेळा. याच्याने काय होतं की झाडांची ग्रोथ छान होते आणि हेल्दी असतात झाडं, दिसायला छान बुशी दिसतात. आणि आता ज्यांच्यामध्ये कंपोस्टिंग झाली होती ते सगळेही मला आता जागच्या जागी ठेवायचं आहे आणि जे काही आजूबाजूचे किंवा हँगिंग प्लांट्स होते हे सगळे मला खाली उतरवून त्यांच्यामध्ये परत मला जे आहे वर्मी कंपोस्ट माझं घालायचं आहे. आणि हे काम माझा आजच्या दिवस, याच्यासाठी मला 1-1.5 तास लागलेला, पण प्रचंड आम्ही दोघांनी पियाने मीने एन्जॉय केलेलं आहे. आणि जे नवीन 2 प्लांट्स आणलेले होते ते मी इथे लावून घेणार आहे. खाली मी पाणी गळायला नको म्हणून मी त्याच्यामध्ये जे नारळाचे जे बाहेरचं लेयर असते ती ठेवलेली आहे. आणि इथे मी तिथल्या तिथे कुंडीमध्ये जे आहे, कंटाळा येत होता की खाली काय उगाच खराब करावं म्हणून कुंडीमध्येच मी कोकोपीट आणि मातीचं मिश्रण तयार करत आहे. आणि कोकोपीट काय होतं ना, की एक वेळा तुम्ही इन्व्हेस्ट केलं ना कोकोपीटमध्ये तर आपल्याला वर्षानुवर्ष टिकते. गार्डनिंगचा विचार करत असाल तर नक्की कोकोपीट विकत घेऊन घ्या, स्वस्त मिळते, एवढी महाग नसते. आणि इथे मी जे वूड रॅश असते ना तिचा यूज करते, की म्हणजे मुळा कधीही खराब होत नाही याच्याने. सो थोडीशी मी इथे जी राख आहे ती टाकलेली आहे आणि बाकी काही एवढं हे नाही आहे. थोडंसं कंपोस्ट होतं माझ्याकडे मिक्स करून दिलेलं जस्ट. आणि याच्यातून ह्या ज्या म्हणजे याची जी माती असते ना कुठल्याही नर्सरीत ती थोडी जास्त चिकट माती असते, तर हळू अलगद हाताने जेवढे त्यांच्या मुळांना न ठेच पोचता जेवढी माती काढता येईल तेवढी काढायची आणि अशा पद्धतीने कुंडीत लावायचं. एकाच कुंडीत मी हे दोघंही प्लांट्स लावणार आहे. आणि आजचं जे भलं मोठं काम होतं तुम्हाला मी ते 5 ते 6 मिनिटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करते की तुम्हीही तुमचं फेब्रुवारीचं जे गार्डनिंग वर्क आहे ते कंप्लीट करणार. सगळ्यांमध्ये कंपोस्टिंग करून टाका. मार्चमध्ये हे सगळं जमणार नाही, त्यामुळे उरलं असेल काम तर नक्की करा. आणि इथे बघता माझे दोघेही झाडं लावून झालेली आहेत आणि यांना छान मस्त यांच्या मुळा पूर्ण मातीत आपल्याला पुरायच्या आहेत आणि त्यानंतर छान मी यांना पाणी घालणार आहे. तर मी आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि तुम्ही गार्डनर असाल आणि तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींकडून कुठून कटिंग्स जर मिळाला तर नक्की जमा करा, लावा, सगळ्या जगतील आणि खूप गार्डनिंग करा, खूप एन्जॉय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांनाही गार्डनिंगचा इंटरेस्ट असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि इथे बघा, गार्डनिंग केलं म्हणजे थोडा कचरा तर होतोच, पण तो कचरा आवलायला काही नाही, अजिबात मनुष्य थकत नाही, मज्जाच येत असते. सो असो, मी माझी मज्जा करते यानंतर. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.